आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मालकाच्या म्हटल्यानेही शूद्र दास्यातून मुक्त होऊ शकत नाही, कारण दास्यता ही त्याची मूळ वृत्ती आहे. ती त्याच्यापासून वेगळी केल्या जाऊ शकत नाही. या प्रकारे मनुस्मृतीतील उपरोक्त उदाहरणाने आपण या निष्कर्षापर्यंत येऊ शकतो की हिंदू धर्म साहित्याने शूद्रांना तिरस्करणीय, घृणित आणि नीच दर्शविले आणि वर्णव्यवस्थेचे जन्मताच विभाजन करून समाजाला जातीत व वर्गवारीत जखडून ठेवले. मनूच्या उपरोक्त विधानाला हिंदूच्या सर्व नेत्यांनी, समाजसुधारकांनी, संत महात्म्यांनी मूक सन्मानित संमतीसह मेधाव्यत्व स्वीकारले. महात्मा गांधी, टिळक, पटेल, मालवीय सारखे 20व्या शतकातील नेतेगण वर्णातील विभाजनाला मानणारे होते. ते या वृत्तीपासून तसूभर वेगळे होऊ शकले नाही. शूद्र अच्युत विषयी दया दाखवणारे, त्यांना हरिजन नाव देणारे गांधींनी कधीही मनुस्मृतीचा विरोध दर्शविला नाही. मनुस्मृती शिकवण अंगीकारणानेच बळी, बाली, हिरण्यकश्यप, रावण, जलंधर, मधुकैटभ, नंद, मौर्य, बृहद्रथ, कंस, वासुकी इत्यादी महान शूद्र राजांचे हिंदूंनी वध केले. त्यांच्यासोबत कपट करून त्यांचे राज्य नष्ट केले. चार्वाक, अश्वघोष, गोरखनाथ, कबीर, चोखामेळा, रैदास आणि तुकारामासारखे शूद्र संतांचे अपमान करण्यात आले. शंभुक सारख्या शूद्र तपस्वीने तपासारखे अनुष्ठान केल्यामुळे त्याचा रामाने गळा कापून टाकला. एकलव्यासारख्या धनुर्धारी विद्येत पारंगत वीराचा अंगठा यासाठी कापण्यात आला की तो शूद्र असून या विद्येत पारंगत झाला. व्यवहारात शिंदसागर पर्यंत, काश्मीर ते कन्याकुमारी, अटकेपासून तर कटकपर्यंत साऱ्या भारतात शूद्रांची दशा अत्यंत केविलवाणी होती. ते समाजातील सर्व अधिकारापासून दुरावले गेले होते. त्यांना शुद्ध भोजन पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. ते अंगभर कपडे घालू शकत नव्हते. त्यांना घाणेरडे काम करण्याकरिता विवश केल्या जात असत. त्यांना रहदारीच्या रस्त्यावर स्वतंत्रतापूर्वक चालण्याचा अधिकार नव्हता. ते उच्चवर्णीयांच्या बरोबरीने सारख्या आसनावर बसू शकत नव्हते. शूद्र पायात पादत्राणे घालू शकत नव्हते. त्याला डोक्यावर शिंगे बांधून चालावे लागत असे. रस्त्यावर थुंकण्यास त्यास मनाई होती. तो समाजातून अशुभ घटक होता. त्याच्यासोबत चालण्याने, त्याच्या स्पर्शाने विटाळ लागत असे. धर्म त्याच्याकरिता नव्हता. त्याला कुठेच मंदिर प्रवेशाचा अधिकार नव्हता. शाळेचे दरवाजे त्याच्याकरिता बंद होते. शूद्र ना शंख वाजवू शकत होता, ना घोड्यावर बसू शकत होता, ना पान खाऊ शकत होता, ना सोन्याची आभूषणे घालू शकत होता. राजदरबारात त्यास निर्देशित वेळेसच प्रवेश करण्याचा अधिकार होता. तो झोपडीच्या ऐवजी दुसरे घर बनवून राहू शकत नव्हता. घाणेरड्या व्यवसायाव्यतिरिक्त अन्य व्यवसाय करण्यास त्यास बंदी होती. सकाळी उठून ब्राह्मण यदि उच्च वर्णीयाकडे जाऊन त्याचा तो दास सेवक असेल त्याच्याकडे सफाई करणे, शेण उचलणे, गुरे चारणे इत्यादी कामाप्रित्यर्थ थोडेसे ताक किंवा नोकरांकरवी दिलेले उष्टे अन्न अर्धपोट खाऊन झोपी जाणे हे त्याचे नित्यकर्म होते. त्याच्या जीवनात सदैव दुःख असल्यामुळे त्याला भूक शमविण्याकरिता पोळी दिसताच कुत्र्यासारखे त्यावर तुटून पडावे लागे. मनूद्वारा निर्माण केलेली ही व्यवस्था हिंदूच्या डोक्यातून निघालेली नाही. आजही गावात हीच दशा आहे. सर्व प्रयत्न करूनही रोटीबेटीच्या व्यवहारात यत्किंचितही समानतेची भावना जागृत होऊ शकली नाही. आजही गावाची स्थिती तीच आहे जे 100 वर्षापूर्वी होते. हे सर्व मनुस्मृतीतील उपरोक्त विधानांच्या शिकवणीचे फळ आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.